आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नरेटिव्हची नाही। भाजपा आमदार प्रसाद दाडे यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। मराठा समाजासाठी 60 वर्षात कुणी काय काय केलं नाही यावर चर्चा होऊ द्या, असंही आवाहन। हायकोर्टाकडून विरशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात कारवाईला स्थगिती। भर पावसात बांधकामांवर हातोडा कशासाठी? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई न करण्याचे आदेश। पावसाळ्यानंतर विरशाळगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे। पायथ्याशी लोकांचं पुनर्वसन करा, जयंत पाटलांची मागणी। मवियाचा चेहरा कोण आहे हे जनतेला माहीत आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून राऊतांचं सूचक वक्तव्य। चेहरा हा निवडणुकीनंतर ठरवणार आहे की निवडणुकी आधी हा चेहरा स्पष्ट केला जाईल? मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडी हा जरी चेहरा असला तरी आमच्या महाविकास आघाडीला या क्षणी जो चेहरा आहे तो चेहरा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार तर राज्यात मवियाचं सरकार येणार, खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। तुम्हाला शब्द देते भूषणराजे की ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर 26 जानेवारीला दिल्लीत पण सरकार बदलू शकतं। महाराष्ट्राच्या भल्याचा विचार न करणारे 3 कावळे, खासदार अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर निशाणा। 3 कावळ्यांपैकी 1 कावळा तर संधीच्या प्रतीक्षेत असल्याची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अडथळे, सर्व्हर डाऊन झाल्यानं अर्ज भरण्याचं काम संथ गतीनं। नागपूरच्या शिरशी गावात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाजप नेत्यांचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल।